आंबा आणि काजू उत्पादकांसंदर्भात आज महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात बोलावली बैठक. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नारायण राणेंनी केली होती मागणी. तूर्त एलपीजीला पर्याय म्हणून पेट्रोल पंपांवरती केरोसिन मिळणार. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची घोषणा. जालना शहरातील धक्कादायक प्रकार उघडकीस. गोडाऊनमधून तब्बल 110 सिलेंडर गेले चोरीला. नाशकामध्ये गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळला. नाशिक त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरातली घटना. गॅस साठा काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्याचा होता संशय. एलपीजी गॅस सिलेंडरच्या नावानं नवा स्कॅम. व्हॉट्सअप SMS वरती लिंक पाठवून बँक खाती रिकामी. अनोळखी लिंक वरती क्लिक न करण्याचं प्रशासनाचं आवाहन. होमरूज वरून कोंडी. अमेरिकेच्या मदतीला जाण्यास सर्व देशांचा नकार. होमरूज मधून शिवालिक जहाज भारतामध्ये. जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचल्यानं दिलासा. आता नंदादेवी जहाज लवकरच येणार भारतात. भारताचा अमेरिकेला दे धक्का. व्यापार करार हा तात्पुरता स्थगित करण्यात आला. अमेरिकेनं आयात शुल्क संरचना निश्चित केल्यानंतर होणार स्वाक्षऱ्या. शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद. अजित पवारांसह इतरांना क्लीन चिट. न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. रस्ते बांधायला गडकरी साहेबांना पैसे द्या वाचतील. केंद्रानं बनवलेल्या महामार्गाचा रस्ता उत्तम असतो. जयंत पाटलांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक. उंदरानं चावा घेतलेल्या त्या रुग्ण महिलेचा मृत्यू. भाईंदरच्या शासकीय रुग्णालयामधल्या घटनेनं असंतोषाचं वातावरण. मुंबईकरांचं पाणी महागणार. पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याचा प्रस्ताव. सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका. महागाई 11 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. खाद्यतेलाच्या दरामध्ये 13 रुपयांची वाढ. सूर्यफूल तेल किरकोळ बाजारामध्ये 173 रुपये किलोपर्यंत पोहोचलं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमरस पुरीचा बेत होणार महाग. हापूसचे दर भिडले गगनाला. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांवर पावसाचं सावट. मुंबईमध्ये गुढीपाडव्याला हलक्या सरींचा अंदाज. तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा येलो अलर्ट. वन बॅटल अनादर आफ्टर अनादरला दिग्दर्शनासह 6 महत्वाचे ऑस्कर पुरस्कार प्रदान.